महाराष्ट्रात सध्या लडाख आणि पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल बरीच चर्चा आहे। मित्रांनो, कोण आहे सोनम वांगचुक? तर आपण 3 इडियट मूवी बघितली असेल आणि त्या मूवीमधील जे मेन कॅरेक्टर आमिर खान केलं, ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहे, तेच आहेत सोनम वांगचुक। उपलब्ध माहितीच्या आधारे या 2 विषयाबद्दल सखोल माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत। लडाख मधील सखोल माहिती। लडाख हा भारताचा एक महत्त्वाचा केंद्रशासित प्रदेश आहे। राजकीय स्थिती जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन झाल्यानंतर 2019 पासून लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला आहे। भौगोलिक आणि पर्यावरण माहिती बघून घेऊया। लडाखची पर्यावरण प्रणाली अत्यंत नाजूक आहे। हा प्रदेश चीन आणि पाकिस्तानच्या सीमेच्या जवळ असलेल्या भू राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील आहे। या भागातील दळणवळण, रस्ते, हवाई मार्ग आणि संचार नेटवर्क सुधारण्यासाठी मोठे प्रयत्न आवश्यक आहेत। लोकसंख्या आणि संस्कृती। 2011च्या जनगणनेनुसार लडाखची लोकसंख्या सुमारे 2,74,000 होती। येथील 77% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे। 2011च्या जनगणनेनुसार येथील 14% लोकसंख्या मुस्लिम, शिया, सुन्नी आणि नूरबक्षी समुदायासह आहे। इथे धार्मिक विविधता असूनही शांततापूर्व सामाजिक जीवन आहे। मठ आणि मशिदी हे येथील संस्कृती, कला आणि सामाजिक जीवनाचे केंद्र आहे। स्थानिक लोकांच्या मागण्या काय आहेत? केंद्रशासित प्रदेश बदलल्यानंतर येथील स्थानिक लोकांना रोजगार आणि जमिनीचे अधिकार याबद्दल चिंता वाटत आहे। स्थानिक लोकांना विश्वासात न घेता प्रशासकीय आणि विकासाचे निर्णय घेतले जातात, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे। सध्या लडाखमध्ये लोक पूर्ण राज्याचा दर्जा आणि भारताच्या संविधानाच्या 6व्या अनुसूचित समावेशाची मागणी करत आहेत। या मागणीमुळे इथल्या पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक संस्कृतीचे संरक्षण होईल, असे त्यांचे म्हणणे आहे। सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दलची माहिती जाणून घेऊया। प्रसिद्ध शिक्षक तज्ञ पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि 6व्या अनुसूचित समावेश व्हावा, या मागणीसाठी आंदोलनात अग्रभागी होते। अटकेची कारणे आणि आरोप। सोनम वांगचुक यांना शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये अटक करण्यात आली। त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। या कायद्याअंतर्गत त्यांना 12 महिन्यापर्यंत चाचणीशिवाय ताब्यात ठेवता येते। त्यांच्यावर हिंसाचाराचे आरोप आहेत। लेहमध्ये 24 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या हिंसक आंदोलनासाठी ते जबाबदार असल्याचा आरोप केंद्र सरकारने केलेला आहे। या हिंसाचारामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, तर 90हून अधिक लोक जखमी झाले होते। वांगचुक यांनी आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आणि त्यांच्या भाषणाने हिंसाचार भडकवल्याचा अरब स्प्रिंग आणि नेपाळ बांगलादेश आंदोलनाचा संदर्भ घेऊन आरोप केलेला आहे। पाकिस्तानाशी संबंध असल्याची चौकशी त्याबद्दल सुरू आहे। लडाखचे जे डीजीपी आहेत, पोलीस महासंचालक, त्यांनी सोनम वांगचुक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली असून तो सोनम वांगचुक यांच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। पाकिस्तानमधील डॉन कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा आणि परदेश दौऱ्याचा संशय असल्याचा आरोप डीजीपी यांनी केलेला आहे। आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप बघूया आपण काय आहेत ते। त्यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुवमेंट ऑफ द लडाख या संस्थेच्या परकीय अंशदान कायद्याअंतर्गत परवाना रद्द करण्यात आलेला आहे। आर्थिक नोंदीमध्ये अनियमितता, रोख ठेवी आणि विदेशातून मिळालेल्या निधीचा नियमभंग केल्याच्या आरोपावरून त्यांची सीबीआय म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग आणि आयकर विभागामार्फत चौकशी सुरू आहे। अटक झाल्यानंतर त्यांना लडाखमधून बाहेर काढून राजस्थानच्या जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलेले आहे। त्यांना एका उच्च सुरक्षा कक्षात आणि परिपूर्ण वेळेत ठेवण्यात आलेले आहे। प्रशासनाच्या यामागे राज्याच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारे कृत्य असल्याचे कारण दिले जात आहे। राजकीय प्रतिक्रिया बघूया आपण। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे आणि लडाखमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे। विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी वांगचुक यांच्या अटकेचा निषेध करत त्यांना तातडीने बिनशर्त सोडण्याची मागणी केली आहे। लेह बार असोसिएशनचे त्यांच्यावरील देशविरोधी असल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे। अशा प्रकारे आपण पाहिली सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती। मित्रांनो, सोनम वांगचुक हे महत्वपूर्ण चर्चेत आले ते 3 इडियट मूवी मधून आणि नुकत्याच केंद्र सरकारने त्यांना केलेल्या अटक या संदर्भावरून। तर आपण या संदर्भात विशेष माहिती अपडेट करत राहूया। देश विदेशातील सर्व माहिती अपडेट पाहण्यासाठी खोज मास्टर न्यूज चॅनल बघायला विसरू नका। धन्यवाद।